नाही ही क्रिया आज केली नाही तो मग काय होईल लक्ष दर्शन जाईल म्हणून साधन सारं मंत्र हरी आत्मतत्व हरी तोची एक करा रे बाबांनो साधन हरीचे झणीकरीचे करू नका येणे नाही जन्म ही तेव्हाची यातना ऐशी साधना करा काही एका जनार्दनी न घ्यावाचा संशय निश्चय होय हरिरूप इतके त्याला कॉम्पिटिशन होता आणि म्हणूनच एकनाथ महाराजांनी सगुण भक्ती केली निर्गमन पोहोचले आणि त्यांनी स्वतः अनुभव सांगला आज ते दिसतंय ना एवढं ते दिसणार नाही पण दिसत नाही ते तसं राहणार कले ते नाकले नाकले ते कले सगुणी भजता निर्गुणी पावलो सगुणी भजता निर्गुणी पावलो विकल्प धरिता माझ्या जीवा धडे एवढा कॉम्पिटिशन बोलणारा संत का बरं असावा तर त्याने गुरुला ज्ञान घेतलं म्हणून बोलला ना आणि ही क्रिया व्हावी आणि पाठ सुद्धा करत असताना आपण अनुभव पहिला करून घ्यावा आणि नंतर म्हणावा माझे मित्र आज वसुदेव भणेकर बऱ्याच वर्षापासून इथेच मी दोष समजाय कारण हे नक्कीच करा नाहीतर नरके आल्यानंतर जन्म आला हेला आणि पाणी वाता वाता मेला ही गत होऊ नये तेवढ्या करता 2 शब्द बोलण्याची मला संधी उपलब्ध करून दिली आज खरोखरच एक पुण्यवान म्हणजे व्यक्ती आपल्या गावात आलेले आणि ते आपल्याला आशीर्वाद देत आहे म्हणून 22 वर्ष आपण सकाळ रामकृष्ण धन्यवाद महाराज कारण हेच खरं आपल्या शेलूगावचं वैशिष्ट्य आहे कुठेही कमी नाही आहेत सगळ्याच क्षेत्रामध्ये आपण उत्तुंग आहेतच कारण पांडुरंग महाराजांनी जो हा वेळ आपल्याला मार्गदर्शनासाठी दिला खरोखरच त्यांचा आभार आता लाईट आपण घालवायची आहे मंडळी या दीपोत्सव कार्यक्रमाच्या महाराज अभेदानंदजी महाराज उपस्थित आहेत त्यांनी पहिला दीप प्रज्वलित करावा अशी मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतो महाराजांनी दीप प्रज्वलित केल्यानंतर पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय आऊरी ज्ञानेश्वर महाराज की जय उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी ज्यांना उठायचंय त्यांनी उठायचं दीप लावायचंय नाव कोणाचंही घेतलं जाणार नाही मान्यवरांनी उठा जे पुढे बसले त्यांनी या दीप लावा उठा 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 नेरळ वारकरी संप्रदाय मंडळ नेरळ आपली उपस्थिती नेहमी असते चला कपडे सांभाळा आपले कपडे आपल्या समोर बसलेल्या भाविकाच्या अंगावर थेंब पाडणार नाही काळजी घ्या खाली प्लास्टिकची चटई आहे त्याचाही भान असू द्या खाली प्लास्टिक आहे चटई आपण बसलो त्याच्यावर आरती ज्यांनी आणलेले माऊल्यांनी त्याने सर्वांनी आरती करून उभं राहायचंय हॅलो महिला मंडळ आपल्या लहान मुलांना आपण सांभाळायचे कुठेही मेणबत्ती देताना पेटवताना जरा लक्ष द्या बघा रे हॅलो सर्वांनी मेणबत्ती लावल्या
मेणबत्ती आपल्या हातात आहे ती पेटवून घ्या सर्वांनी. पेटवली का? एकदा वर करा बघू सर्वांनी अशी. वा, सुंदर असा देवखावा आहे. इकडून जर पाहिलं किती आनंद आहे. एकदा बोला, कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. खाली काय मेणबत्ती समोरच्या आपल्या समोरच्या बच्चा भाविकाच्या अंगावर थेंब पडणार नाही याची काळजी घ्या. मी ओवी म्हणतो, माझ्या मागे सर्वांनी ओवी म्हणायची. मी अविवेकाची काजळी, बरोबर आपल्या नाकाच्या शेंड्यासमोर ठेवायचा आहे आणि त्या दीपाला म्हणायचंय, माऊलीला विनंती करायची, माऊली असाच हा दीप, ज्ञानाचा दीप आमच्या अंतरात जळत राहो, हीच प्रार्थना करायची. आणि एकदा म्हणा, पुंडरी गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. यानंतर अभंग होती, सुरुवात करायची अभंग. सहस्रदीपे दीप कैसे प्रकाशली प्रभा, सहस्रदीपे दीप कैसे प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगनाली शे शोभा, गगनाली शे शोभा, का
अतिशय सुंदर अभंग झाला. आमचे मृदुंगमणी छगन महाराज निमणे यांनी सुद्धा साथ केली, त्याबद्दल आभार. लाईट लावायची बरं का, लाईट चालू करा. बाबा कसा आहे घ्यायची कृपया लक्ष असू द्या. महाराजांचे 2 शब्द आपल्या अंतकरणाला नक्कीच बदल घडून आणतील, असं सुंदर असं मार्गदर्शन महाराज करणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्या. ऐका. तेव्हा बोलणं सुरू करीन जेव्हा तुमचं बोलणं संपेल. तुम्ही तोपर्यंत बोलू घ्या, काय हरकत नाही. झालं का बोलणं? लई लवकर संपवलं. थोडा हॅलो. जर खरोखरच तुमचं सर्वांचं बोलणं संपलं असेल तरच मी थोडंसं तुम्हाला कैलासावर घेऊन जातो, नाही तर जिथं भगवान शिवजी कायमस्वरूपी राहतात तिकडे घेऊन जातो. नमः शंभवाय च मयोभवाय च नमः शंकराय च मयत्कराय च नमः शिवाय च शिवतराय च. ओम शांति शांति शांति. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहे आयते, जो शिष्याशी मिळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण तया सद्गुरु माने. तुमच्याकडे आहे का कुणी मंत्रतंत्रांचा उपदेश जाणारे? नाही का? आमच्याकडे तर लईच पुरावा त्यांचा. जे आहे ते भेटतात हो. परंतु गुरु त्याला म्हणायचं जो शिष्याशी मिळवी सद्वस्तू ते. भगवान श्रीकृष्ण सांगतात का जो शिष्याला आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो तोच वास्तविक गुरु. गुरु शब्दाचा एकाक्षरी शब्दकोशामध्ये अर्थ आहे अंधकार आणि ऋकार शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. जो अंधकाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो त्याचं नाव आहे गुरु. कुठे जायचं तुम्हाला सांगा बरं? आपलं काय नाही, फक्त न्यायचं काम आहे आपलं. कुणीकडे तुम्ही तिकडं म्हणलं तर तिकडं, नाही तर इकडं म्हणलं तर इकडं. वंदे देव उमापतीं सुरगुरुं. संपूर्ण देवतांचेही गुरु आहेत, भेद नाही.
सुर आणि असुर दोघांचेही गुरु कोण? हे तुम्ही कोणीच नाही, तुमचे आमचे गुरु, त्यांचे गुरु, हे त्यांचे सगळ्यांचे गुरु. आणि म्हणून हे त्या ठिकाणी हे गुरु कुठे राहतात पाहिजे तुम्हाला? हे इथं नाही राहते बर का. ये गुरु राहतात कुठे? कैलासे गिरिशिखरी कल्पद्रुम विपिनी. कैलास पर्वताच्या शिखरावर राहतात. देवगुरु बद्दल बोलतो मी, आपल्या बटक्या गुरूंबद्दल नाही बोलत. देवगुरु जो आहे तो कोणत्या ठिकाणी राहतोय? कैलासावर. तो गिरिजापती आहे, पण त्याचं देवत्व समाप्त झालेलं नाही. असुर आणि सुर, मानव आणि दानव या दोघांनाही समान रूपाने विचारधारा प्रदान करणारा जो देव आहे, त्या देवाचं नाव आहे कोण? तो देव आहे महादेव, देवांचा देव. आणि म्हणून या महादेवाच्या मंदिरामध्ये याच्या पहिलंच मी वरकून घ्यायला पाहिजे होतं. तसं काय म्हणतात त्याला तुम्ही? बेसावा म्हणतात का? पण नाही थांबावं असं वाटलं म्हणून 2 वर्ष अजून पुढं निघालो. त्याला काय म्हणतात? बेसावा, बाईसावा. म्हणून तुमच्या सप्ताहाला किती वर्ष झाले? बेसाव्याला तर थांबलेच नाहीये. 22 सालापर्यंत तुम्ही आलो, पण आता तुम्ही तो तशाच पद्धतीने कायमस्वरूपी चालू ठेवावा. तुम्ही 22व्याच्या पुढेही साजरा करत राहावा. मी मात्र त्याच्यातून 20वा साजरा करतो. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजू शकता की पुढच्या कोणत्याही अशा प्रकारच्या कार्यक्रमाला मी पोहोचू शकणार नाही. माझी तशा पद्धतीची शारीरिक, मला आग्रही करू नका आणि नकोही म्हणायची वेळ देऊ नका. मी तुमच्या आग्रहाचा कायमस्वरूपी ऋणी राहील, पण माझी शारीरिक समस्या तुम्ही समजून चला. तर हा देव कुठे राहतो विचारलं मी तुम्हाला? कैलासात. जायचंय का कोणाला कैलासाला? कोणी तयार होणार नाही हो. आमच्याकडे बरेच लोक येतात आणि म्हणतात महाराज तुम्ही तुमच्या जीवाचं कल्याण केलं. म्हणलं ठीक आहे आजी, तुझे किती पोर आहेत? म्हणले 5-6 आहेत. म्हणलं नक्की सांग 5 आहे का 6? तुझ्या पोराची संख्या मी कशी काय सांगणार, समजणार? आहेत म्हणजे 4 पोरं आहेत. बरं म्हणलं चांगलं. मग एक काम कर म्हणलं, मी खूप कल्याण केलं ना, तर मी माझ्या बरोबर आहे तुझ्याही एका पोराचं कायमस्वरूपी कल्याण करून टाकील. तू माझा देऊ टाकतो. कोणत्याही आईला वाटतं का आपल्या मुलानं कोणाच्या घरी आहे भिक्षापात्र अवलंबावं? असेल एखादी माई तर त्या माईना हात वर करा. कोणीच भेटणार नाही. मगून पये दे मदालसा सोहम जोजो रे बाळा. हे अशा पद्धतीची शिकवण ही मुळात तशा पोटातूनच प्राप्त झाली. शेलूकरांचं हे मोठं भाग्य आहे की त्यांच्या गावामध्ये या तुकाराम बीजेचा कार्यक्रमही सुरुवातही मीच केलेली आहे आणि त्याच्या करता ही प्रार्थनाही करतो की अशाच पद्धतीने उत्तरोत्तर वृद्धिगत होत राहो.
कोणत्याही पद्धतीची थकावट न घेता. तुम्ही थकू नका. आपण जीवनामध्ये समजून जाऊया. त्याला काय म्हणतात म्हणून सगळेचे सगळे एक जोरात बोला फक्त. नमः पार्वती पतये हर हर. मनापासून बोलले खरंच तुम्ही? नाही हे मनापासून नाही बोलले. नमः पार्वती पतये. या वंदनेचा अर्थ आहे, जय जयकाराचा अर्थ आहे की हे भगवान शिव, मी तुला नमस्कार करतो. हे पार्वती पते तुला नमस्कार करतो. माझा दुःख हर. हर हर महादेव हर. आमच्यावर येणारे जेवढे संकट आहे, कष्ट आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, या सर्वांना हरण करण्याची जबाबदारी कोण? तू घे आणि आम्हाला याच्यातून कायमस्वरूपी मुक्त कर. आणि ते सातत्याने चालू होत राहो. चांगला उपक्रम या गावात सुरू झालेला, तो सातत्याने अशाच पद्धतीच्या पुढच्या कार्यक्रमाला वेळ होऊ नये याचंही भान ठेवतो. आमचं काय एकदा कुत्र्यासारखं बोलणं सुरू झालं का मग बरं थांबतच नाही. पण असं वाटतं की जास्त न बोलता आपल्या बोलण्यांना सर्वांना या ठिकाणी एक द्यावंसं वाटतं की या गावामध्ये 2 व्यक्तींच्या मुळे माझा पहिला परिचय झाला. एकनाथ बुवा बागडे हरिभक्त, पण नाही कैलासवासी म्हणायचं का आता? बरं काय. आणि दुसरे जे आहेत हरिभक्त परायण म्हणायचं का शिवभक्त परायण म्हणायचं? बर काही म्हणा, त्याला काय हरकत नाही. हरिहरा भेद नका करू वाद. आणि म्हणून तशा पद्धतीचा कोणताही भेद न करता कायमस्वरूपी तुमचा उपक्रम अशाच पद्धतीने चालू राहू. थोडा आनंद हा झाला की आमचा विद्यार्थी परत आम्हाला बऱ्याच दिवसानं वाजवताना इथं पाहायला भेटला. निम्ने सातत्याने अनंतबाब भोईर जेव्हा असायचे तर त्यावेळेस त्यांचाही त्या ठिकाणी आपल्या विद्यापीठामध्ये सातत्याने पाठ चालू असायचा. तेव्हाही त्यांच्याकडे जवळजवळ 30-35 विद्यार्थी येत राहायचे. आता ते कोणत्या वाराला येत होते काय मी त्यांच्याकरता ते पाहतच होतो. त्यांना सांगितलं तुमचं जे आहे तुम्ही तुमचं काम तुमच्या पद्धतीनं करा. म्हणून एकट्याचा हा खेळ नाही आहे, सगळ्यांचाच खेळ आहे. आपण सर्वांनी एकोप्याने या सर्व कार्यक्रमाचा उत्कर्ष करावा हीच भगवंताच्या आणि या देवादिदेव महादेवाच्या चरणी प्रार्थना करून याच ठिकाणी अल्पशा वक्तव्याला इथंच विराम देतो. ओम शांती शांती शांती. धन्यवाद महाराज. आपण महाराजांचे जे 2 शब्द ऐकले, महाराजांचा सांगण्याचा सारांश हा होता. परमार्थ करणारी माणसं खूप दिसतात, पण मला देव मिळावा यासाठी माणसं फार कमी आहेत. परमार्थ करणारी रगड माणसं आहेत, खूप माणसं आहेत, पण मला देव मिळाला पाहिजे यासाठी धडपडणारी माणसं कमी आहेत. हाच सारांश महाराजांच्या सांगण्याचा होता. आता यानंतर पसायदान होईल. महाराज स्वर द्या. तुम्ही बरोबर म्हणा, बरोबर म्हणा, सर्वांनी म्हणायचंय. आता विश्वात्मके भूता परस्पर
अतिशय सुंदर या ठिकाणी दीपोत्सव साजरा झाला. दीपोत्सव समाप्त झाला असं जाहीर करतो. यानंतर या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम होईल. भोजन झाल्यानंतर लगेच कीर्तनाला सुरुवात होईल. याची सर्व भाविकांनी नोंद घ्यावी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, पलीकडचं जे मंडप आहे शाळेचं उजव्या साईडला त्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. शांततेत आपण सर्वांनी भोजनासाठी बसायचं आहे. काही गडबड करू नका. पुन्हा एकदा सर्व उपस्थितांचं या ठिकाणी आभार. तसेच स्वामीजींचं आशीर्वाद आम्हाला मिळाले.